श्री स्वामी समर्थ भक्ता हो. आज आपण व्हिडिओची सुरुवात एका छोट्याशा प्रश्नाने करूया. तुम्ही जेव्हा सकाळी अंघोळ करून देवासमोर उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कधी असा विचार आलाय का की माझ्या हाताने नकळत काही चूक तर होत नाहीये ना? विशेषतः आपल्या घरातील महिला ज्या घरातील देवघर आणि स्वयंपाकघर दोन्ही सांभाळतात, त्यांच्या मनात रोज अनेक शंका असतात. जसे की मासिक पाळीच्या दिवसात स्वयंपाक करताना माझी सावली देवघरावर पडली तर देवदोष लागेल का? जागे अभावी गॅस शेगडीच्या शेजारीच देवघर ठेवावे लागले आहे, यामुळे घरात कटकटी तर वाढत नाहीत ना? किचनमध्ये मांसाहार शिजवताना देव कपाट बंद ठेवावे की उघडे? आणि पुरुषांच्या मनात शंका असते, खिशात पाकिट किंवा चामड्याचा पट्टा घालून देवघराला स्पर्श केला तर चालेल का? हो ना, या शंका अगदी स्वाभाविक आहेत. चला, मला आत्ताच कमेंट करून सांगा, यापैकी कोणती शंका तुमच्याही मनात कधीतरी आली आहे? किंवा तुमच्या घरचे देवघर सध्या नेमके कुठे आहे? हॉलमध्ये, स्वतंत्र खोलीत की स्वयंपाकघरात? आत्ताच खाली कमेंट करा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचून त्याला उत्तर देणार आहे. भक्ता हो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त आणि सविस्तर उत्तरे देणार आहे. स्वयंपाकघरात देवघर ठेवल्यास लागणारे देवदोष, वास्तुनियम आणि परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही अत्यंत प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची प्रत्येक शंका दूर होणार आहे. चला, सर्वात आधी शास्त्रीय आणि वास्तुशास्त्राचा दृष्टिकोन समजून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे अग्नितत्वाचे म्हणजेच आग्नेय कोपऱ्याचे स्थान आहे. या उलट देवघर हे जलतत्वाचे आणि आकाश तत्वाचे स्थान आहे, ज्याची मुख्य दिशा ईशान्य आहे. शास्त्र सांगते की जिथे अग्नी आणि जल एकत्र येतात तिथे ऊर्जेचा संघर्ष सुरू होतो, म्हणजेच घरात उष्णता आणि चिडचिड वाढू लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन: आपण रोज स्वयंपाकघरात फोडणी देतो, तेल तूप वापरतो, यामुळे हवेत उडणारे तेलकट कण आणि धूर देवघरातील मूर्तीवर, फोटोवर बसतात. यामुळे देवघराची सात्विकता कमी होते. जर जागा नसल्यामुळे तुम्हाला किचनमध्येच देवघर ठेवावे लागत असेल, तर आता आपण पाहूया ते कडक नियम, जे पाळले तर तुम्हाला कोणताही देवदोष लागणार नाही. किचनमध्ये देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला असावे. देवघर कधीही गॅस शेगडीच्या अगदी शेजारी किंवा सिंकच्या, भांडी घासण्याच्या जागेच्या अगदी खाली किंवा वर नसावे. तसेच देवघराची भिंत आणि शौचालयाची भिंत एकच नसावी. स्वयंपाकघरातील मंदिराचा रंग लाल, पिवळा किंवा पांढरा असावा. पिवळा रंग गुरुग्रहाचे सात्विकता आणि लाल रंग मंगळ ग्रहाचे ऊर्जा प्रतीक आहे. किचनमध्ये हलका पिवळा रंग वापरल्यास तिथला वास्तुदोष 50% कमी होतो. तिथे काळा किंवा गडद निळा रंग कधीही वापरू नका, कारण हे रंग राहू-केतूच्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात. किचनमधील देवघरात बालकृष्ण, लाडू गोपाळ, अन्नपूर्ण माता किंवा श्री गणेशाची मूर्ती असावी. किचनमध्ये कधीही शिवलिंग, भगवान शंकरांचा तांडव किंवा रुद्ररूपातील फोटो अथवा कालभैरव किंवा काली मातेचा फोटो ठेवू नये. किचनमधील नैसर्गिक उष्णतेमुळे अशा मूर्तीमधून उग्र ऊर्जा बाहेर पडते, जी ग्रह कलहाला कारणीभूत ठरू शकते. स्वयंपाक करताना तुमची पाठ देवाकडे होऊ नये. जर तशी परिस्थिती असेल तर देवघरासमोर एक सात्विक पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा पडदा लावावा. स्वयंपाक करताना किंवा जेवताना हा पडदा बंद ठेवावा, जेणेकरून देवाचा अनादर होणार नाही. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची सावली किंवा स्पर्श देवघराला होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
या काळात स्वयंपाक करताना देवघराला पडदा लावून ते वेगळे ठेवावे आणि घरातील इतर सदस्यांनी देवाचे सोपस्कार करावेत. आता अशा काही चुकांवर लक्ष देऊया, ज्या अनेक जण नकळत करतात आणि त्यामुळे घरात पैसा टिकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे रात्रीची खरकटी भांडी. अनेक महिला रात्री आळसामुळे किचनमध्ये खरकटी भांडी तशीच ठेवतात आणि सकाळी घासतात. देवघर शेजारी असताना असे केल्याने घरात तीव्र दरिद्र योग आणि राहुदोष निर्माण होतो. रात्री किचन पूर्ण स्वच्छ करून झोपावे. दुसरी गोष्ट म्हणजे चपलांचा वापर. आजकाल अनेक जण किचनमध्ये उभे राहून स्वयंपाक करताना पायात चप्पल घालतात. किचनमध्ये देवघर असेल तर ही चूक म्हणजे देवाचा थेट अपमान आहे. किचनमध्ये पायतान पूर्णपणे वर्ज्य करा. तिसरी गोष्ट म्हणजे अडगळ आणि कचरा. देवघराच्या वरच्या बाजूला किंवा खाली लोक काडीपेटी, लायटर, ओल्या कापडाच्या चिंध्या किंवा मसाल्यांचे डबे ठेवतात. देवघराच्या वर कोणतीही वस्तू ठेवू नका, याने प्रगती खुंटते. चौथी गोष्ट म्हणजे मांसाहार, नॉनव्हेज. जर घरात मांसाहार शिजवला जात असेल आणि देवघर किचनमध्ये असेल तर मांसाहार शिजवण्यापूर्वी देवघराचे दार बंद करून त्यावर जाड पडदा टाकावा. मांसाहार झाल्यावर संपूर्ण किचन स्वच्छ धुवून गोमूत्र शिंपडूनच देवघराचा पडदा उघडावा. आता पाहूया स्वयंपाकघरातील सर्व वास्तुदोष नष्ट करून घरात सुख समृद्धी आणणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही अत्यंत सोपे उपाय. पहिला उपाय, अन्नपूर्णा मातेची स्थापना. किचन मध्ये डाव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची छोटी मूर्ती नक्की ठेवा. रोज सकाळी स्वयंपाक करताना पहिली चपाती किंवा पहिली मूठ भात हा स्वामींच्या आणि अन्नपूर्णा मातेच्या नावाने बाजूला काढावा आणि तो गाईला द्यावा. यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. दुसरा उपाय, भीमसेनी कापूर आणि लवंग. रोज रात्री किचन आवरल्यानंतर देवघरासमोर एक भीमसेनी कापूर आणि त्यात 2 लवंग ठेवून जाळाव्यात. कापुराच्या पवित्र धुरामुळे किचनमधील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरा उपाय, गोमूत्र शिंपडणे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तांब्याच्या पात्रात थोडे गंगाजल घेऊन त्यात 2 थेंब गोमूत्र टाकावे. हे पाणी तुळशीच्या पानाने संपूर्ण किचनमध्ये आणि देवघराभोवती शिंपडावे. चौथा उपाय, अन्न हे पूर्ण ब्रह्म भाव. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना कधीही चिडचिड, राग किंवा रडवेला चेहरा करू नये. हसतमुखाने आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत स्वयंपाक करावा. हे अन्न प्रसाद बनते, ज्यामुळे घरातील सदस्यांचे विचार शुद्ध आणि सात्विक होतात. तर भक्ताहो, जागेअभावी किचनमध्ये देवघर ठेवणे ही आपली हतबलता असू शकते, पण तिथली पवित्रता राखणे आपल्या हातात आहे. तुम्ही आजपासून या नियमांचे पालन नक्की सुरू करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? आणि हो, मगाशी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कमेंटमध्ये करायला विसरू नका. तुमच्या घरातील देवघर कोणत्या दिशेला आहे? माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, गरजूंसोबत शेअर करा आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.